एका डिशमध्ये आपण हे चिक्की काढून घेऊया। तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आहे चिक्की। करायला खूपच सोपे आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, तर हिवाळ्यामध्ये तीळ आणि गूळ आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहतो आणि उष्णता देणारा पदार्थ आहे तीळ आणि गूळ। त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही या हिवाळ्यामध्ये किंवा संक्रांतीला। अशा प्रकारे आपली चिक्की झालेली आहे। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची चिक्की। सध्या हिवाळा चालू आहे, थंडी खूप पडलेली आहे। गूळ आणि तीळ थंडीमध्ये आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहतात आणि संक्रांतसुद्धा आलेली आहे। त्यानिमित्तानं आज आपण तिळगुळाची चिक्की बनवणार आहोत। तर त्यासाठी मी तर 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत। तुम्ही पॉलिशचे सुद्धा तीळ घेऊ शकता, पण याची चव खूप छान लागते बिना पॉलिशच्या तिळाची। इथं मी 1 वाटीला थोडासा गूळ घेतलेला आहे बारीक चिरून। आता सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। इथे एक कढई ठेवलेली आहे, या कढईमध्ये आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ आपल्याला मीडियम गॅसवर चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। फुल गॅसवर आपल्याला अजिबात तीळ भाजायचे नाहीत। मीडियम गॅसवर तीळ भाजलेले त्याची चव खूप छान लागते। तर आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट लागतात मीडियम गॅसवर तीळ भाजायला। 3 ते 4 मिनिटात आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेत। ह्याचा वाससुद्धा खूप छान येत आहे आणि थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे, असा तडतड आवाज येत आहे। तर असे मस्त तीळ आपले भाजलेले आहेत। आपल्याला जास्त पण तीळ लाल करायचे नाहीत, नाहीतर ते करपट लागतात। तर ह्या स्टेजला आपल्याला एका ताटामध्ये हे तीळ काढून घ्यायचे आहेत। वडी बनवण्यासाठी आपण एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे, त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। हे आपल्याला अगोदरच तयारी करायची आहे। लाटण्याला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग लाटताना चिकटणार नाही। अशा प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे चॉपिंग बोर्डला आणि लाटण्याला सुद्धा। परत मी तेच कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे यामध्ये। आता आपल्याला व्यवस्थित हे गूळ वितळवून घ्यायचं आहे। आपल्याला याचा व्यवस्थित पाक करून घ्यायचा आहे। ह्या पाकाची आपल्याला पाण्यात टाकल्यावर गोळी बनल असा पाक आपल्याला बनवायचा आहे। आपला पाक तयार झालेला आहे, तर आता आपण चेक करून घेऊया। आणखीन एखादा मिनिट आपल्याला ठेवायचा आहे पाक। आता आपण चेक करून बघूया। तयार झालेला आहे आपला पाक। आता यामध्ये आपल्याला हे भाजून घेतलेले तीळ घालायचे आहेत। व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे आपल्याला। व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। आता आपण तूप लावलेल्या चॉपिंग बोर्डवर आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला मिश्रण यावर काढून घ्यायचं आहे। काढून घेतलेलं आहे। तर आपल्याला एका लाटण्यानं आपल्याला हे व्यवस्थित पसरून द्यायचं आहे। असं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं आहे। तर आपल्याला आता लगेचच
याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जशा हव्या तशा वड्या पाडू शकता. अशा प्रकारे आपल्याला थोडंसं हे मिश्रण नरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. मी अशा प्रकारे वड्या कापून घेतलेल्या आहेत. आपल्याला थोडंसं हे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे वड्या काढून घ्यायच्या आहेत. थोडंसं मिश्रण ओलं आहे त्यामुळे आपल्याला 5 मिनिट थांबायचं आहे. नंतरच आपल्याला हे वड्या काढून घ्यायच्या आहेत. तिळाची चिक्की थोडीशी थंड झालेली आहे तर आता आपण काढून घेऊया. व्यवस्थित सेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आपली तिळाची आणि गुळाची चिक्की. अशा प्रकारे आपली तिळाची चिक्की तयार झालेली आहे. अशी मस्त झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशी खुसखुशीत झालेली आहे. खायला सुद्धा खूप छान लागते. आता सगळी चिक्की आपण अशा प्रमाणेच काढून घेऊया. अशी मस्त झालेली आपली झटपट अशी आपली तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे. करायला सुद्धा खूप सोपी आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.